नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जागा वाटपाचं त्रांगडं पाहायला मिळतंय। हा तिढा कधी सुटणार याची उत्सुकता जेवढी राजकारण्यांना आहे तेवढंच लक्ष जनतेचंही आहे। तर आजच्या दिवसभरात महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या कधी एकत्र तर कधी वेगवेगळ्या बैठका पार पडल्या। आज मुंबईच्या फोर सीझन्स हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांनी कुणाला कोणती जागा मिळावी यावर काथ्याकूट केलं। तर तिकडे अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीतल्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंनी तर राष्ट्रवादीकडून स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी आपला दावा मांडला। याचाही सविस्तर आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूया महाविकास आघाडीच्या बातमीनं। मुंबईच्या हॉटेलमध्ये सुरू झालेली महाविकास आघाडीची ही बैठक जवळपास 4 तास चालली, पण आजच्या या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात महाविकास आघाडी नेत्यांना यश आलं नाही। आजच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी नेत्यांशी 17 जागांवर चर्चा केल्याचं सांगितलं। तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना काही जागांची अदलाबदल करावी अशी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपासंदर्भात अंतिम तोडग्यासाठी महाविकास आघाडीची आता 9 मार्चला पुढील बैठक होणार आहे। या पुढच्या बैठकीलाही प्रकाश आंबेडकर उपस्थित असतील। 9 मार्चच्या बैठकीत प्रत्येक पक्षाला नेमक्या किती जागा असतील याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये मतभेद नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं आहे। पाहुयात काय म्हणाले संजय राऊत। 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो। आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत। आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भातलं एक प्रपोजल दिलेलं आहे, एक प्रस्ताव दिलेला आहे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटकसुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकींना सामोरं जावं हे ठरलेलं आहे। शिवसेनेच्या वाटेला किती जागा असणार आहे याविषयी जी घोषणा आहे ते आम्ही एकत्र बसून करू। प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या घोषणा कोणी करणार नाही। आणि याच जागा वाटपांच्या घडामोडींवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न, महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल, कोण पहिले ठरवू शकेल जागा वाटप? तुम्हाला सांगायचं होतं महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू झाल्यानंतर 2:15च्या सुमारास वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हॉटेल बाहेर पडले। यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही होते, पण याच वेळी हॉटेलमध्ये इतर प्रमुख महाविकास आघाडी नेत्यांची बैठक सुरूच होती। बैठकीतून बाहेर पडताना प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। सर क्या हुआ भाई? सर आज कुछ नहीं हुआ है, कुछ नहीं हुआ है। मीटिंग ऊपर से होगा आप लोगों को। अच्छा, पॉजिटिव है सर, क्या पॉजिटिव है मला जाऊ दे, आप मान गए या नहीं? मी असं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये। नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं। सर क्या नेक्स्ट मीटिंग कधी होणार है? क्या आप होता सर पॉजिटिव थे आज की बैठक? सर आपकी सकारात्मक चर्चा झाली। पॉजिटिव थे आप? माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसते? आप बताइए। पॉझिटिव्ह माझ्या चेहऱ्यावर पॉझिटिव्ह। पुढची बैठक कधी कळवू ना, आम्ही कळवू ना तुम्हाला, ते कशाला हवंय?
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीतून बाहेर पडताना प्रकाश आंबेडकरांनी मी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं असलं तरी महाविकास आघाडीमधील वंचितच्या जागांचा प्रश्न हा कायम राहिल्याचंच पाहायला मिळतंय। आज सकाळी या बैठकीला जाण्याआधी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच 15 जागांचा तिढा सुटला नसल्याचं वक्तव्य केलं होतं। पाहुयात ते वक्तव्य। काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत। 5 जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे। तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही। त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत। कारण की ह्या 15 जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर? त्याच्यामुळे हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे, त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती। त्यामुळे एकंदरीत चित्र हे असं आहे की महाविकास आघाडीतील नेते मंडळी हे ऑल वेल आहे असं सांगतात आहेत, पण प्रकाश आंबेडकर मात्र काहीतरी वेगळंच बोलताना दिसतात आहेत। त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटप चर्चेवर बोट ठेवल्यावर वंचित कडूनही महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त करण्यात आली आहे। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रकाश आंबेडकर अकोल्याची जागा सोडायला तयार असल्याचं सांगितलं, पण महाविकास आघाडी कुठलीही भूमिका घेत नसल्याची त्यांनी टीका केली। पाहुयात। बाळासाहेब म्हणाले की मी आघाडी सोबत आहे, पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्या सोबत नाहीये। बाळासाहेबांनी ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी, भाजपचा पराभव या आघाडीने करावा यासाठी म्हणून बाळासाहेब म्हणाले की हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही काहीतरी बोला आणि तोडगा काढा, आपण पुढे जाऊ। पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठल्या जागा देणार आहात, किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल। मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही। महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू राजकारणी, दलित चळवळीतील आक्रमक चेहरा, कायद्यावर असलेलं प्रचंड पकड, तत्वनिष्ठ आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थेट वारसा अशी ओळख असलेला नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर। भारतीय रिपब्लिकन पक्ष ते वंचित बहुजन आघाडी असा प्रकाश आंबेडकरांचा राजकीय प्रवास। या प्रवासात प्रकाश आंबेडकरांनी अनेक पक्षांसोबत युती आघाडी केली, त्यात त्यांना कधी यश आलं, मात्र खरी चर्चा झाली ती त्यांच्या युती आघाडीची, ज्यामुळे ते जास्त चर्चेत राहिलेत। त्यांच्या याच राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं नाव ज्यांच्याशिवाय आज घडीला महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होणं शक्य नाही। थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि पाठीशी लक्षणीय मतदार। त्यामुळे कोणत्याही निवडणुका आल्या की बाळासाहेब आंबेडकर चर्चेच्या केंद्रस्थानी असतातच। आंबेडकरी चळवळ आणि राजकारण याच्यामध्ये 90च्या दशकामध्ये जे अंतर पडलेलं होतं ते दूर करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीनं मांडणी करून, बांधणी करून प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न राबवला आणि या पॅटर्नच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभावही पाडला आणि याचंच पुढे रूपांतर भारित बहुजन महासंघामध्ये केलं। 1995 साली त्यांच्या नेतृत्वात एकत्रित आलेल्या दलित संघटनांना यश आलं। त्यांचे 4 खासदार देखील निवडून आले। तर 1998 साली काँग्रेसच्या पाठिंब्यावर
स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून खासदार बनले. मात्र 2004 साली त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमध्ये एकजूट झालेली नाहीये. त्यानंतर अनेक वेळा काँग्रेस आणि आंबेडकरांमध्ये आघाडी होईल अशी स्थिती निर्माण झाली. 2014 साली जेव्हा देशात मोदींचा झंझावाती प्रचार सुरू होता तेव्हा काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीच्या चर्चा केल्या. आत्ताप्रमाणेच त्यावेळी अनेक बैठका झाल्या. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून 2014 सालची चर्चा फिसकटली आणि प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा एकला चलोचा नारा दिला. साल 2019 पर्यंत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुका आल्या. पुन्हा एकदा आंबेडकर आणि युती आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढत होते आणि त्यांच्या आघाडीत वंचितचा समावेश होणार अशी चर्चा होती. 2019च्या युतीमध्ये सर्वात मोठा अडथळा ठरला तो म्हणजे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संबंधांचा पूर्व इतिहास. जागा वाटपाचा तिढा सुटला नाही म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची संभाव्य युतीच्या चर्चा होत्या त्या चर्चा थांबवल्या. मात्र त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि हैदराबादच्या असदुद्दीन ओवेसी यांचं AIMIM पक्ष या दोघांची युती झाली. लोकसभेमध्ये या दोन्ही पक्षांना मोठं यश जरी मिळालं नाही तरी राज्यभरातून तब्बल 42 लाख मतं मिळवत त्यांनी राज्यभरात आपला प्रभाव दाखवून दिला. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मोठा फटका देखील बसला. 2019च्या लोकसभेनंतर वंचित आणि MIMची युती तुटली. पुढे वंचित मधून अनेक मातब्बर नेते देखील बाहेर पडले. गोपीचंद पडळकर, लक्ष्मण माने, बळीराम शिरस्कर, हरिभाऊ बदे, यशपाल भिंगे यांच्यासह त्यांचे सख्खे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी देखील प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली. पुढे 2023 साली आंबेडकरांनी ठाकरेंशी युती केली. तीच आघाडी आजही आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता काँग्रेस राष्ट्रवादीही आहे. शिवाय खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आंबेडकरांना आघाडीची साथ घातली आहे. त्याला बाळासाहेबांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यासाठी 5 वेळा महाविकास आघाडीच्या बैठकाही झाल्या. आता खुद्द प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मात्र तरीही 2014-2019 प्रमाणेच जागा वाटपाचा तिढा कायम आहे. आता बाळासाहेब आणि महाविकास आघाडी तिढा सोडवणार की वंचित महाविकास आघाडीची साथ सोडणार हे लवकरच कळेल. आफ्ताब शेखसह 0 आवर ABP माझा. वंचित आणि महाविकास आघाडीचं काय होणार याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास वळूयात आणखी एका बातमीकडे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाली. पण काँग्रेसचा पंजा की शिवसेनेची मशाल हे चिन्ह अद्याप माहिती नाही. शाहू महाराजांना उमेदवारीनंतर संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार तेही लोकसभेच्या रिंगणात उतरणार का असे अनेक प्रश्न उभे राहिले होते आणि चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण खुद्द संभाजीराजेंनी लोकसभा निवडणुकीत उभं राहायचं निश्चित होतं. पण वडील यांची इच्छा लढण्याची असेल तर माझा प्रश्नच येत नाही असं सांगत मोठ्या महाराजांसाठी 1000% कष्ट करणार असल्याचं सांगत सर्व चर्चांना फुल स्टॉप लावलाय. पाहूया काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती. लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं. कोल्हापूर असेल, नाशिक असेल ही चर्चा त्यावेळी चालू होती. पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही. जो काही निर्णय महाराज घेतील त्या निर्णयाला च्या बरोबर मी स्वतः असणार आहे. मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे.
जागा वाटपासंदर्भात आजच्या भागात आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. पहिला प्रश्न परत एकदा सांगते. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल, महायुती की महाविकास आघाडी? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया. एक्स वरून स्वप्नील परखड, महायुतीमधील जागा वाटप अगोदरच ठरलेले आहे, म्हणूनच त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. एक्स वरून विलासराव आढाव पाटील, महायुतीचा जागा वाटपाचा विषयच नाही, जे भाजप देणार ते शिंदे आणि अजित पवारांना घ्यावं लागेल. युट्यूब वरून नवनाथ पाटील, विरोधक निष्क्रिय आहेत, पण लोकशाही टिकवण्यासाठी बदल करणे महत्वाचे आहे. युट्यूब वरून भगवान खरात, आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पर्याय महत्वाचा आहे. फेसबुक वरून निलेश निमसे, महायुती आणि महाआघाडी दोघेही एकमेकांचं जागा वाटप जाहीर होण्याची वाट पाहत आहेत, म्हणजे नाराजांना आपल्याकडे खेचता येईल. फेसबुक वरून अनिल ढोले, महाविकास आघाडी ही जागा वाटप आणि निवडणूक निकालात बाजी मारेल. फेसबुक वरून धनंजय पांडे, भाजपनं सर्व 48 जागा स्वबळावर लढण्याची तयारी करायला पाहिजे. इंस्टाग्राम वरून चेतन शहारे, जागा वाटपात बाजी कोण मारेल यापेक्षा जागा निवडून येण्यात कोण बाजी मारेल हे महत्वाचे. इंस्टाग्राम वरून करण पाटील, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नक्कीच फायदा होणार. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाची चर्चा, वंचितची मागणी या आणि अशाच इतर महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. अंबादासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. एकंदरीत जागा वाटपाची चर्चा नक्की कुठवर आलेली आहे? कधी ती संपली असं सांगितलं जातं, पण एकही जागा घोषित होत नाही, फॉर्म्युला कळत नाही. मला असं वाटतं योग्य वेळी सगळ्या घोषणा निश्चित होतील. जसं मीडिया चित्र रंगवते तशी स्थिती नसते. जागा वाटपामध्ये निवडून येण्याची खात्री हा सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असते, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. आणि म्हणून निश्चित आमचं महाविकास आघाडीची जी चर्चा सातत्यानं चालू आहे, शेवटच्या टप्प्यात छोट्या मोठ्या काही विषय, शेवटचे काही जे महत्त्वाचे विषय असतात त्याच्यावर मोठे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करत असतात. त्याच्या आधी सगळ्या पद्धतीनं चर्चा झालेल्या आहेत. मला असं वाटतं फार काळ असा लांब नाही, फार दिवस लांब नाही की महाविकास आघाडीच्या सगळ्या जागा वाटप 100% होऊन जाते. आपण असं म्हणत आहात आणि असंच काहीसं थोडंसं संजय राऊत सुद्धा म्हणतात, किंवा ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीच तिढा उडलेला नाही. मात्र आज अगदी वेगळी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली. त्यांनी बैठकीला जातानाच मीडियाशी जो बाईट दिला त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तिघांमध्ये 15 जागांना घेऊन रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे 15 जागा ह्या खूप कमी म्हणता येणार नाही, थोड्या नाहीत. तर ह्यात किती तथ्य आहे? मला असं वाटतं 15 जागांचा काही इश्यू बाकी नाही आहे. थोड्या बहुत जागा आहे, 2-4 जागा, त्याचा इश्यू पण नाही येतो. फक्त आता यांनी का त्यांनी कोण सरस तिथं असेल, जिंकण्याची खात्री ज्याची असेल त्याला ती जागा जाईल. असा काही त्याच्यात मानपानी असायचं कारण नाही की ही जागा काँग्रेसनेच लढली पाहिजे, ही जागा शिवसेनेच लढली पाहिजे, ही किंवा ही जागा एनसीपीने लढली पाहिजे. इथं जिंकण्याची शाश्वती भारतीय जनता पार्टी किंवा त्यांची जी महायुती आहे त्याला देण्याची टक्कर, एवढ्याच विषयावर चर्चा आहे. त्यामुळे या पक्षाला त्या पक्षाला असा कोणताही इश्यू किंवा संख्येचा इथं इश्यूच नाही आहे. संख्या कमी जास्त प्रत्येकाची असू शकते, पण तो जिंकण्याचं मेरिट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं जिंकण्याचं मेरिट ह्या अँगलने लवकरात लवकर जागा वाटप होईल. आपण म्हटलं ते मान्य केलं, तरी प्रश्न हा आहे की मग आज अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी का केलं असावं?
हे मला असं वाटतं याचं उत्तर तर तेच देते, परंतु त्यांनी उत्तर काय वेगळं दिलं, महाविकास आघाडीचं जागा वाटप होणार नाहीये असं तर ते म्हटलेले नाहीये, असं तर ते कुठेच म्हटलेले नाहीये. त्यांनी म्हटलं की त्यांचं एकदा पूर्ण करा मग आमचं, आणि मला असं वाटतं त्यांच्या बोलण्यात काही चुकीचे अशातला थोडी काही भाग आहे. पण मग म्हणजे सध्याच्या चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर नाहीत असं समजायचं का? म्हणजे पहिले तिघांमध्ये वाटप होणार, पहिले म्हणजे त्यांना ठरवू द्या असं, आणि मग नंतर प्रकाश आंबेडकर असं आहे का? मला वाटतं असं कोणतंही नाही. प्रकाश आंबेडकर, माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे सातत्यानं प्रतिनिधी या सगळ्या चर्चेत असतात. आज स्वतः बाळासाहेब आलेले, प्रकाश आंबेडकर साहेब आलेले आहेत. निश्चित ही अंतिम टप्प्यात चर्चा म्हणूनच ते आलेले आहेत. ते काय सुरुवातीची चर्चा करायला आलेले नाहीये, अंतिम टप्प्यात चर्चा म्हणून ते आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं ही अंतिम टप्प्यात चर्चा आलेली आहे. येणाऱ्या काळात फार दिवस मला वाटत नाही आता दिवसाची पण गरज या सगळ्या विषयाला. जवळपास सगळ्या गोष्टी जवळपास फायनलाइज होत आलेल्या आहेत. फक्त आता घोषणा योग्य वेळी होईल. योग्य वेळ म्हणजे नक्की काय? म्हणजे कशाचा मुहूर्त? असं नाही, अजून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हे पहा, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. समोरचं पण कोण आहे, भारतीय जनता पार्टी सुद्धा कोण आहे, कोणता व्यक्ती लढणार आहे, ते सुद्धा कोणाला उमेदवारी देणार आहे, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना. नक्कीच. मग ह्या सगळ्या गोष्टी बघून आपली मूळ ठरवावं लागेल ना, की सगळ्या मूळ आधी सगळे पत्ते आपल्या आधीच उकडायचे आणि मग समोरच्याला संधी द्यायची. हे कशाला करेल महाविकास आघाडी? करेल योग्य वेळी. त्याला काय एवढी घाई थोडी आहे. एकमेकांना उमेदवार लोन करण्याची एक पद्धत आहे. निवडणुकीसाठी आपण बोलत होता, सांगा. काय बरोबर आहे तुमचं, ऐकतोय मी. लोन देणे, उमेदवार एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला लोन देणं, आपल्या चिन्हावर लढवणं, तर अशा पद्धतीचंही काही होऊ शकतं का महाविकास आघाडीमध्ये? अशी काही फार शक्यता नाही कुठेच. वाटतं ज्या त्या पक्षाकडे ज्या त्या उमेदवाराची काही कमतरता आहे अशातला काही भाग नाही. सगळ्या तिन्ही पक्षाकडे उमेदवारांची संख्या चांगली आहे. तेव्हा असं फार काही याचा तिकडं त्याचा इकडं, हा पक्षाचा माणूस आणि त्या चिन्हावर, हे काही जी महायुती म्हणतात त्यांचं जे चालू आहे की सगळे कमळावरच लढला, तसं काही आमच्याकडे करण्याची मला असं नाही फार काही आवश्यकता आहे. सगळेच कमळावर लढा आणि एकंदरीत आपण जे म्हणताय त्यात महायुतीची घोषणा झाल्यावर नाराजांची फौज मोठी असू शकते. त्या नाराजांमधनं काही लोक तुमच्या बाजूला येतील आणि तुम्ही त्यांना उमेदवारी द्याल, ह्यासाठी कुठं थांबले आहात का? खास शिंदेसोबत जे गेलेले आहेत ते कोणा हे पण शिंदेसोबत गेलेली आहे त्यांना तिथेच उमेदवारी मिळेल का नाही मिळेल ही चिंता आहे. कारण ज्या पद्धतीनं यांना मागे मागे फरफटत जावं लागतंय सगळ्यांना, आमच्यातून गेलेल्या शिंदे गटाच्या लोकांना किंवा अजितदादांच्या लोकांना फरफटत जावं लागतंय. जे भारतीय जनता पार्टी म्हणेल ते त्यांना ऐकावं लागणार आहे. आमच्याकडे तर तसं काही नाही. आमची तर अतिशय सगळी मनमोकळी चर्चा होऊन सगळ्या जागेची चर्चा करून निवडणुकीचं गणित जिंकण्याचं गणित बसून चर्चा होते. तिकडे चर्चा वगैरे काही नाही. तिथे सांगितलं जाईल की आम्ही एवढे लढणार, तुम्हाला हे घ्या, घ्यायचे तर घ्या, नाही तर नका घेऊ, अशी चर्चा होणार तिकडे. नक्की असं जरी असेल तरी ती जी तुमच्यातली लोक जी गेली आहेत ती कुठेतरी तुमच्याकडे वापस येऊ शकतात उमेदवारी मिळाली नाही तर. हे बघ, शिवसेनेकडे असं काही नाही आहे. आमच्या शिवसेना पक्षात तरी अशी कोणती स्थिती नाही किंवा अशी स्थिती असली तरी ती होण्याची शक्यता 0% आहे. बाकीचं काँग्रेस राष्ट्रवादीकडे काय असेल त्याची माझ्याकडे माहिती नाही, परंतु शिवसेनेचा जी काही रचना आहे त्याच्यामध्ये अशी शक्यता किंवा शाश्वती कुठे तुमचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत, त्यांना उमेदवारी द्या ही. आमच्याकडे दरवाजे बंद म्हणण्यापेक्षा आमच्याकडे हे गेल्यानंतर नवीन एक फळी तयार झालेली आहे, ती लढण्यासाठी सिद्ध आहे. सगळ्या गोष्टींना ते सक्षम आहेत. आणि ज्यांच्या कपाळावर गद्दारीचा टिळा लागलेला आहे त्याला कशासाठी द्यायचं तिकीट?
त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली तरी, ज्यांच्यावर 50 खोक्याचा टिळा लागलेला आहे, ज्यांना गद्दारीचा लागलेला आहे, या लोकांना कशासाठी द्यायचं? जो प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतो त्याला 100% मिळेल. धन्यवाद दानवेजी, आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा वाटपात कोण बाजी मारेल? एकूण 72,000 मतं युट्यूबवर. 20% म्हणणं आहे महायुती, 80% महाविकास आघाडी. इंस्टाग्रामवर 4,000 मतं. 50-50% महायुती, महाविकास आघाडी. फेसबुकवर 2,000 मतं. %27 महायुती, 73% महाविकास आघाडी. आता बघूया एक्सचा कौल. %30 महायुती, 70% महाविकास आघाडी. आपल्याला माहिती आहे 2019 साली सेना भाजप युतीला सत्ता मिळाली, पण वचनांच्या देण्या घेण्यावरून बिनसलं. शिवसेनेनं बाजू बदलत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 56 जागा जिंकलेला शिवसेना महाविकास आघाडीमधील सर्वात मोठा पक्ष होता. त्या खालोखाल राष्ट्रवादीला 54 जागा होत्या, तर 3 नंबरचा पक्ष होता 44 जागा जिंकणारा काँग्रेस. आता पुन्हा निवडणूक जवळ आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक उलथापालथी झाल्या. शिवसेना राष्ट्रवादीची 2च शकलं पडली आणि पाडली. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंकडे 15-16 आमदार उरले, तर शरद पवारांकडे 10 ते 15 आमदार उरले. 3 नंबरवर असलेला काँग्रेस अचानक नंबर 1 वर आला. हे चित्र किती दिवस असं राहील माहिती नाही, पण त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसच्या आशा वाढल्या एवढं नक्की. लोकसभेत गेल्या वेळी निवडून आलेल्या खासदार संख्येवर जागा वाटप होणार असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी सहजासहजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसेल. त्यात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचंही एकमेकांकडे लक्ष आहे. दोन्हीकडे 3-3 पक्ष असल्यानं कोण कोणाला किती जागा सोडतो यावर दुसऱ्याचं नियोजन असू शकेल. येत्या 3 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जातंय. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या 5.5 किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पार पडलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहात ऑनलाईन उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 2 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुण्यात येऊन केलं होतं. वनाज ते रुबी हॉल असा 9.7 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला होता. त्याच्याच विस्तारित मार्गाचं आज पंतप्रधानांनी कोलकात्यातून उद्घाटन केलं. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी ते निगडी या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पार पडलं. 39 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे. यासाठी 910 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या विस्तारित मार्गावर निगडी, आकुर्डी आणि चिंचवड ही 3 नवीन स्थानकं उभारली जाणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण मेट्रोचे 30 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रोचा वापर सध्या 60,000पेक्षा जास्त प्रवासी करत आहेत. पुणेकरांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजच्या उद्घाटन सोहळ्याकडे पाहिलं जात आहे. या बातमीसोबत 0 आवरमध्ये इथेच थांबूया. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.